स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच खूप सारे डॉक्युमेंट्स लागत असतात आणि प्रत्येक डॉक्युमेंट हा तेवढाच इम्पॉर्टंट असतो, कारण एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल आणि कितीही तुमचे चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट्स किंवा ॲडमिशन घेताना बऱ्याचशा मुलांचं ॲडमिशन कॅन्सल सुद्धा होतं. सो 2025 साठी कोणते लेटेस्ट डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असलेच पाहिजेत, या सर्वच्या सर्व गोष्टी कॅटेगरी वाईज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जी मुलं किंवा जे पॅरेंट्स या चॅनलवर नवीन आहेत किंवा पहिल्यांदा चॅनलवर आलेली आहेत, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवरती इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला भेटत जाणार आहे. आता जेव्हा मी डॉक्युमेंट्स बद्दल बोलतो तेव्हा 3 प्रकारचे डॉक्युमेंट्स असतात. समजून घ्या. 3 डॉक्युमेंट्स म्हणजे काय? एक जनरल डॉक्युमेंट्स आहेत, प्रत्येकाला काढायचे आहेत. इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर कॅटेगरी, तुमची कॅटेगरी कोणतीही असेल तुम्हाला हे डॉक्युमेंट्स काढायचेच आहेत. दुसरं आहे की तुमचे कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स, की प्रत्येक कॅटेगरीला काही ना काही स्पेशल डॉक्युमेंट्स लागत असतात. आणि तिसरं एक जनरलाइज डॉक्युमेंट्स आपण म्हणूया किंवा लॉजिकल डॉक्युमेंट्स, किंवा हे आता आधार कार्ड, पॅन कार्ड या गोष्टी लागतात, तर त्या तशा टाईपचे डॉक्युमेंट्स. त्या तिन्ही प्रकारचे डॉक्युमेंट्स आपण सविस्तरपणे डिस्कस करूया. कोणत्या डॉक्युमेंट्सचा काय फायदा असतो, कशासाठी लागतं आणि कोणी कोणी कोणतं डॉक्युमेंट काढलं पाहिजे, व्यवस्थितपणे आपण डिस्कस करूया. हे काही नाहीये, हे एक ब्राउशर आहे जे की मे बी आपल्या ऑफिसवर जे मुलांनी आतापर्यंत व्हिजिट केलंय, पॅरेंट्सने व्हिजिट केलंय, त्यांना हे भेटलेलं असेल. तुम्ही पण पुण्याच्या जवळ राहत असाल, पुण्यामध्ये आम्हाला भेटण्यासाठी इंटरेस्टेड असाल, आपली काउन्सिलिंगचे ऍडमिशन्स चालू आहेत. ॲपवरून तुम्ही आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल किंवा पुण्याला आम्हाला व्हिजिट देण्याची असेल तर नक्की या नंबरवर कॉल करा. तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि नक्कीच मला किंवा माझ्या टीमला भेटायला या, आणि मग तिथे सुद्धा तुम्हाला ब्राउशरी मिळेल, प्लस तुम्हाला काउन्सिलिंगच्या गोष्टी सुद्धा कळत जातील. आता पूर्ण कॅटेगरी वाईज जे डॉक्युमेंट्स आहेत ते मी आपल्या ॲपमध्ये सुद्धा अपलोड केलेले आहेत. तर ठीक आहे, सगळ्यात पहिले जनरलाइज डॉक्युमेंट्स आपण समजून घेऊया की कोणतीही कॅटेगरी असेल, तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन करायचंय तर हे डॉक्युमेंट्स काढून ठेवा. सगळ्यात पहिले तुमची SSCची मार्कशीट किंवा रिझल्ट, ठीक आहे, हे सगळ्यात पहिले तुमच्याकडे असलंच पाहिजे. ओरिजिनल असलं पाहिजे. HSC जे आहे त्याचंही तुमच्याकडे रिझल्ट असला पाहिजे, तुम्ही नुकताच तो कॉलेजमधून मिळवलाही असेल. त्याच्यानंतर 12th LC तुमच्याकडे असली पाहिजे, लिव्हिंग सर्टिफिकेट. बऱ्याच जणांकडे TC म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत, पण 12वीची LC हे महत्वाचा डॉक्युमेंट आहे आणि तो तुमच्याकडे तुमच्या 12वीच्या जो 11वी-12वी तुमचं कॉलेज होतं त्याने ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं असेल. त्याच्यानंतर CETचा रिझल्ट जो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला मिळतो त्याचा फोटो तुमच्याकडे असला पाहिजे. JEEचा रिझल्ट त्याचाही फोटोकॉपी तुमच्याकडे असली पाहिजे. हे झाले तुमचे जनरलाइज डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी तुमच्याकडे असले पाहिजे. ठीक आहे, नॅशनॅलिटी म्हणजे काय? लक्षात घ्या, तुम्ही भारतीय आहात याचा प्रूफ आपल्याला द्यावा लागतो. मग आता नॅशनॅलिटीच्या जागी दादा 12th LC वर आमच्या लिहिलेलं आहे इंडियन नॅशनॅलिटी म्हणून, चालतं का? चालतं, पण हे एक चोर मार्ग आहे किंवा म्हणूया आपण एक लूप होल आहे. पण सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की अजून वेळ आहे, तर आपण डॉक्युमेंट्स काढून ठेवणं कधीही चांगलं, कधीही पॉझिटिव्ह साईड. सो तहसीलमधून तुम्हाला इझिली 2-4 दिवसामध्ये हे सर्टिफिकेट मिळतं, हे खूप सोपं असतं मिळवणं. त्याच्यामुळे नॅशनॅलिटी हे काढणं गरजेचं आहे. माझं सजेशन असेल काढून घ्या. ते दुसरे डॉक्युमेंट्स चालतात पण कशासाठी? आपण आपलं काढून घेतलेलं कधीही चांगलं. दुसरं असतं डोमेसाईल. ठीक आहे, डोमेसाईल म्हणजे काय की तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात याचं प्रूफ. लक्षात घ्या, इंजिनिअरिंग करताना 85% जागा या महाराष्ट्राच्याच मुलांसाठी आहेत. जी मुलं महाराष्ट्राची आहेत त्यांनाच तिथे ऍडमिशन मिळतं. मग त्यासाठी हे प्रूव्ह करावं लागेल की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात. महाराष्ट्रीयन असण्यासाठी तुम्हाला तहसीलमधून डोमेसाईल मिळतं, ते डोमेसाईल तुम्ही काढून घ्या. नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल आजकाल एकत्रच बनतं, एकच सर्टिफिकेट बनतं. आता आधी वेगळे बनायचे, आता सारखं सेम बनतात. सो हे डॉक्युमेंट तुम्ही दोन्ही बनवून घेणं गरजेचं आहे, हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लास्टली असतो इन्कम सर्टिफिकेट. मग इन्कम सर्टिफिकेट कितीच असलं पाहिजे? जर तुमचं 8 लाखाच्या खाली उत्पन्न दाखवलेलं आहे तुम्ही इन्कम, आता काही लोक म्हणतील 16 नंबर फॉर्म आहे किंवा काय काय आमच्याकडे ITR आहे, या गोष्टी चालत नाहीत. इन्कम सर्टिफिकेट, ITR किंवा तुमचा 16 नंबर फॉर्म हा तुमची पर्सनल इन्कम दाखवत असतो. जेव्हा आपण इन्कम सर्टिफिकेट बनवतो ते पूर्णपणे फॅमिलीचं असतं. सो इन्कम सर्टिफिकेट तुमचं बनवणं गरजेचं आहे, आणि त्या इन्कम सर्टिफिकेट शिवाय तुम्हाला कोणतीही स्कॉलरशिप किंवा कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळणार नाहीत. त्यामुळे 8 लाखाच्या खालचं उत्पन्नाचा दाखला जर तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट्स हवे असतील तर नक्कीच बनवून घेणं तुमच्यासाठी बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे, करून घ्यायचंच आहे. ते झाले सगळे जनरलाइज डॉक्युमेंट्स, प्रत्येकाला काढायचे. असं कोणी म्हणू शकत नाही की यातलं मला कोणता लागणार नाही. तुम्हाला बऱ्यापैकी हे सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेतच. मग आता आपण सगळ्यात पहिले थोडं कॅटेगरी वाईज जाऊया. मग SC ST कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर हे सोडून तुम्हाला अजून 2 वेगळे डॉक्युमेंट्स काढायचे, ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. समजून घ्या, कास्ट सर्टिफिकेट म्हणजे काय की तुमची कोणती कास्ट आहे त्याचं एक डिटेल, ते एक अनेक्शर असतं किंवा एक डिटेल फॉर्मॅट असतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं की हा मुलगा सो अँड सो किंवा सो अँड सो कास्टचा आहे, एवढंच त्याच्यामध्ये असतं आणि इझिली मिळतं, एवढं काही याला प्रॉब्लेम येत
नाही. दुसरं डॉक्युमेंट असतं कास्ट व्हॅलिडिटी, जे की कास्ट सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुम्हाला मिळतं. मग कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती मिळवणं खूप थोडंसं कठीण असतं. त्यामुळे जर अजूनपर्यंत तुम्ही हे अप्लाय केलेलं नसेल तर लवकरात लवकर अप्लाय करा. याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळणार नाहीत. तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी ही दोन्हीही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे हे जनरल डॉक्युमेंट सोडून असणं बंधनकारक आहे किंवा मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी असेल, व्हीजेएनटी कॅटेगरी असेल, एसबीसी असेल, एससीबीसी असेल, या कॅटेगरीच्या मुलांसाठी आता नवीन एससीबीसी पण आपल्याकडे कॅटेगरी लास्ट इयर पासून सुरू झालेली आहे मराठा समाजासाठी. तर त्याच्यासाठी सुद्धा कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे, प्लस तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर असणं गरजेचं आहे. आता नॉन क्रिमिलेअर ऐकलं की बरेचसे मुलं त्याला नॉन क्रिमिनल म्हणतात. नॉन क्रिमिनल वगैरे काही नाहीये. क्रिमिनल किंवा त्याच्यामध्ये काही गुन्हा वगैरे अशातला काही प्रकार नाहीये. क्रिमिलियर इन द सेन्स की लक्षात घ्या, थोडक्यात तुम्हाला 8 लाखाच्या खाली तुमचं उत्पन्न आहे, एका लेवल ओबीसी कॅटेगरीमध्ये तुम्हाला अजून सुद्धा रिझर्वेशनची गरज आहे हे प्रूव्ह करणारं ते सर्टिफिकेट असतं आणि ते इझिली मिळतं. पण हे बनवून घेणं गरजेचं आहे, तर आणि तरच तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट्स म्हणजे एससीबीसीच्या मुलांना एससीबीसीचं रिझर्वेशन, व्हीजेएनटी कॅटेगरीला व्हीजेएनटीचं रिझर्वेशन, ओबीसीच्या मुलांना ओबीसीचं रिझर्वेशन मिळणार आहे आणि स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहेत. तर या तिन्ही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे, जे की जनरलाइज डॉक्युमेंट्स प्लस हे 3 कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर. आता एक नवीन आपल्याकडे बरेच वर्षापासून, एक 4-5 वर्षापासून आलेली कॅटेगरी म्हणजे ईडब्ल्यूएस किंवा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. तर याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर हे काही लागत नाही. पण ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला तहसीलमधून मिळवून भेटतं किंवा ते तुम्हाला भेटतं तहसील ऑफिसमधून. हे मात्र तुम्हाला लागणार आहे, ज्यासाठी मागील 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागतो आणि तुम्ही तहसीलमध्ये जाऊन त्याला अप्लाय करू शकता. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे तुम्हाला जसं इन्कम सर्टिफिकेट मिळतं तसंच ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट भेटतं. जर ईडब्ल्यूएसचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, तुम्हाला दुसरं कोणतंही रिझर्वेशन नसेल की जसं की एससीबीसी, ओबीसी, एससी, एसटी कोणत्याही रिझर्वेशन मध्ये तुम्ही येत नाही आणि तुम्ही जर गव्हर्नमेंटचे काही क्रायटेरिया असतात की ते जर तुम्ही फुलफिल करत असाल की जसं की तुमचं घर एवढ्या एवढ्या स्क्वेअर फूटच्या आत पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी असतात, तर तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे लागणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. सो तुम्ही म्हणाल की कागद का वापस ठेवलाय, तर हे तर ब्राउझरवर आहेच, पण याच्यात जनरलाइज डॉक्युमेंट्स आहेत. काही असे डॉक्युमेंट्स जसे की आता तुम्ही एक जनरल डॉक्युमेंट्स किंवा लॉजिकल डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो. फोटोग्राफ्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 30 ते 40 फोटोग्राफ्स आत्ताच तुम्ही बनवून ठेवा, तुम्हाला लागणारच आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला काय लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे. जर आपण जेव्हा ऍडमिशन करतो तेव्हा बऱ्याचशा वेळेस रॅशन कार्ड तुमच्या स्कॉलरशिपच्या वेळेस विचारलं जातं आणि बऱ्याचशा मुलांचं रॅशन कार्ड नसतं. तेव्हा रॅशन कार्ड बनवून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे का रॅशन कार्ड तुमचं नाव असलेलं कधीही चांगलं. तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि आधार कार्डवर जे तुमचं नाव आहे ते परफेक्ट असणं गरजेचं आहे, बर्थ इयर असणं गरजेचं आहे आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरला जात नाही. सो आधार कार्ड, पॅन कार्ड ऑफकोर्स 18 इयर्स अबोव्ह असेल तर बनवू शकाल किंवा नाही बनणार, पण एक चांगलं बँक अकाउंट एखाद्या चांगल्याशा बँकमध्ये, एखाद्या नॅशनलाइज बँकमध्ये, एसबीआय, कॅनरा, एचडीएफसी, आयसीआयसी, एखादी चांगलीशी बँक ज्याला ऑनलाईन थोड्याशा सर्व्हिसेस आहेत, अशा एखाद्या बँकमध्ये तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे आणि ते अकाउंट जे तुमचं आधार कार्ड आहे त्या अकाउंटला लिंक असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला कोणतीही स्कॉलरशिप मिळणार नाही. सो हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आणि हे सगळे जे मी डॉक्युमेंट्स सांगितले तुमच्या कॅटेगरीप्रमाणे आता तुम्ही ठरवले असतील तर सगळ्या डॉक्युमेंट्सचे 5-5 सेट्स ऑफ झेरॉक्स किंवा तुम्ही म्हणू शकता फोटो कॉपी बनवून घेणं गरजेचं आहे, कारण हे सगळे तुम्हाला लागणार आहेत. कॉलेजेसला तुम्हाला 1-2 सेट द्यावे लागणार आहेत, सीईटीसीला 1-2 सेट राहणार आहेत, म्हणून तुमच्याकडे हे 5-5 सेट्स आज जर तुम्ही बनवून ठेवले तर तुमचं बरंचसं काम भविष्यामध्ये वाचणार आहे. आता बऱ्याचशा मुलांचं असतं की मी गॅप घेतलेला आहे, तर त्याच मुलांसाठी गॅप सर्टिफिकेट लागतं आणि गॅप सर्टिफिकेट बाकी काहीही नसून एक ॲफिडेव्हिट असतं जे की तुम्ही नोटरी किंवा कोर्ट जिथे आहे तिथे तुम्हाला भेटेल. तुम्ही नोटराईज करून ॲफिडेव्हिट करू शकता की मी या कारणामुळे मला चांगले मार्क्स घ्यायचे होते किंवा बेटर इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा मला काही हॉस्पिटल रिझन्समुळे मी एक गॅप माझ्या एज्युकेशनल गॅप मी घेतलेला आहे असं तुम्ही सांगू शकता आणि ते 1-2 दिवसामध्ये मिळणारी गोष्ट आहे. त्याला काही फार तुम्हाला त्रास घेण्याची गरज नाहीये, कारण ॲफिडेव्हिट आपण कुठेही बनवून घेऊ शकतो, फक्त व्हेरीफाईड ॲफिडेव्हिट तुम्हाला लागत असतं. सो हे झाले तुमचे बेसिक सगळे डॉक्युमेंट्स. हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट्स नसतील तर तुमचं ऍडमिशन सुद्धा कॅन्सल होऊ शकतं. पण तुमच्याकडे एक ऑप्शन काय की तुम्ही सध्याच्या सिच्युएशनमध्ये समजा एक 7-8 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन चालू झालं तर सध्या तुम्ही रिसिप्ट अपलोड करू शकता, पण नंतर मात्र तुम्हाला लवकरात लवकर हे सगळे डॉक्युमेंट प्रोड्यूस करणं, बनवून घेणं
खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. अजून अप्लाय केलं नसेल तर माहिती काढा आणि लवकरात लवकर हे सगळे डॉक्युमेंट्स अप्लाय करा, कारण शेवटच्या मोमेंटला पुन्हा खूप तुम्हाला त्रास होणार आहे. थोड्या दिवसांना प्रत्येक मुलं, प्रत्येक पॅरेंट, प्रत्येक 12वीची मुलं तहसील ऑफिसमध्ये असतात, तिथे खूप रश असते आणि मग डॉक्युमेंट्स काढण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात. सो आजच थोडंसं प्रयत्न करा, पुश करा डॉक्युमेंट्स काढण्यासाठी. या डॉक्युमेंटची पूर्णपणे डिटेल कॅटेगरी वाईज लिस्ट आपल्या ऍपमध्ये आहे. मागील वर्षीचे कट ऑफ सुद्धा आपल्या ऍपमध्ये आहेत, तर तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता आणि त्यामधून सगळ्याच्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही नक्कीच मिळवू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.